राहुल शेवाळे आणि हर्षवर्धन पाटील सध्या आता सागर बंगल्यावरती पोहोचल्याचं कळत आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेतील। तर यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात ही एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण राहुल शेवाळे आणि हर्षवर्धन पाटील हे सध्या सागर बंगल्यावरती दाखल झालेत। यावेळेस फडणवीसांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल आणि त्याच अनुषंगाने ही दृश्य आपण पाहतो। यावेळेस राहुल शेवाळे हे सागर बंगल्यावरती दाखल झाले, तर यावेळेस फडणवीसांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल। आपण पाहतोय राहुल शेवाळे आणि हर्षवर्धन पाटील हे सध्या सागर बंगल्यावरती पोहोचल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, आपण पाहतोय सागर बंगला सध्या आज चर्चेत आहे, कारण अनेक नेते मंडळी आज फडणवीसांची भेट घेत असल्याचं कळतंय। सध्या राहुल शेवाळे आणि हर्षवर्धन पाटील देखील सागर बंगल्यावरती दाखल झालेत, काय माहिती कळतीये? नक्कीच वर्षा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला येथे आज सकाळपासूनच अनेक नेत्यांच्या, अनेक उमेदवारांची आणि अनेक नाराज असलेल्या राजकीय व्यक्तींची इकडे ये-जा सुरू आहे। अगदी आज थोड्या वेळापूर्वी रामदास आठवले देखील आले होते, त्यांची देखील नाराजी होती आणि त्यानंतर अगदी आता थोड्याच वेळापूर्वी हर्षवर्धन पाटील आणि राहुल शेवाळे हे देखील आलेले आहे। राहुल शेवाळे सध्या त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यासोबत हर्षवर्धन पाटील देखील काहीसे नाराज आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे हे संपूर्ण मंडळ नेमके काही मुद्दे मांडत आहेत किंवा एकंदर आपली नाराजी व्यक्त करत आहेत, त्याचा संपूर्ण घडामोडी घडत आहेत। त्यामुळे नेमक्या सागर बंगल्यावरती नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे वर्षा। आता राहुल शेवाळे आणि हर्षवर्धन पाटील हे सागर बंगल्यावरती दाखल झालेत। या भेटी संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।